आज का महानगर में आपका स्वागत है। हर साल के तरह इस साल भी मुंब्रा पुलिस स्टेशन में मुंब्रा पुलिस द्वारा इफ्तार पार्टी रखी गई थी, जिसमें कि मुस्लिम समाज के लोगों के साथ साथ अन्य समाज के लोग भी शामिल थे। इस पूरी इफ्तार पार्टी को लेकर और मुंब्रा वासियों को लेकर पुलिस ने क्या जानकारी दी है वो भी हम आपको सुना रहे हैं, और किस तरह यह इफ्तार पार्टी रही उसके कुछ वीडियोस भी बता रहे हैं। आयुक्त सन्माननीय श्री ज्ञानेश्वर चव्हाण साहेबांचं आपण इथे स्वागत करत आहे। पुन्हा एकदा डीसीपी सरांना विनंती करतो, प्लीज अरिबा थोड़ा पीछे फ्रेम में बताओ सर समोर। आणि त्याचप्रमाणे मी आदरणीय एसीपी सर म्हणजे श्री उत्तम कोळेकर सरांना विनंती करतो आहे की आपण उपस्थित श्री अपर पोलीस आयुक्त विनायक देशमुख सरांचं आपण इथे स्वागत करायचं आहे। अर्थातच प्रथेप्रमाणे पदार्थ अतिथी देवो भव असं म्हटलं जातं आणि त्याचप्रमाणे आलेल्या आमच्या आज सन्माननीय अधिकाऱ्यांचं आम्ही स्वागत निश्चित करायला उत्सुक आहोत आणि त्यासाठी मी प्रथम विनंती करतो आमचे सन्माननीय आमचे आदरणीय अर्थातच सन्माननीय आमचे माननीय पोलीस आयुक्त श्री आशुतोष डोंगरे साहेबांचं आपण इथे मनपूर्वक अधिक स्वागत करत आहे पुष्पगुच्छ। आणि मी विनंती करतो आहे की सन्माननीय आदरणीय डीसीपी सरांना अर्थातच सन्माननीय आमचे आदरणीय डीसीपी सरांना विनंती करतो की कृपया आपण सरांचं आपण स्वागत करायचं आहे। सन्माननीय सुभाषचंद्र बोस चलो सर को आइए चलो आगे एक थोड़ा पीछे हो जाओ ना, थोड़ा पीछे फ्रेम सबको मिले, पीछे हो जाओ। है सर आज मुंब्रा पुलिस स्टेशन पहुंचे थे, दावत इफ्तार रखी गई थी, यहाँ पर क्या बताना चाहेंगे? ये मुंब्रा शहर हमेशा एक मिसाल रहा है कौमी एकता की। दुनिया में कुछ भी हो जाए लेकिन मुंब्रा में कभी किसी को कोई प्रॉब्लम नहीं हुआ, और यही मिसाल कायम रखने के लिए और यही मिसाल को आगे उजागर करने के लिए मैं यहाँ आया हूँ। और मेरे सभी मुस्लिम भाइयों को बहुत मैंने रोज़े मुबारक की मुबारकबाद दी है, और मुझे पूरी गारंटी है कि मुंब्रा हमेशा शांत रहेगा, अच्छा रहेगा और अच्छा रोशन होता रहेगा। सर कुछ ही दिन बाकी है ईद का त्यौहार, ऐसे में सुरक्षा के हिसाब से ईद के पर्व में किस तरह का बंदोबस्त लगाया जाएगा, पुलिस फोर्स कितनी रहेगी? बंदोबस्त हमने काफ़ी लगाया हुआ, अभी नंबर तो मुझे याद नहीं है, लेकिन शहरी तक इफ्तारी से लेकर शहरी तक भी रात में एक स्पेशल ड्यूटी रहती है, हमारे ट्रैफिक वालों की भी ड्यूटी रहती है। और मुझे सबसे अच्छी बात ये लगती है कि काफ़ी रिस्ट्रिक्शंस पुलिस ने लेकिन लोगों ने एक्सेप्ट कर लिया, सबको फ़ायदा हो रहा है, ट्रैफिक अच्छा चल रहा है। हॉकर्स का थोड़ा सा शायद नुकसान भी होगा लेकिन वो भी सहन कर रहे हैं सब, तो काफ़ी बात है, लोगों का अच्छा कोऑपरेशन मिल रहा है और यही कोऑपरेशन मिलेगा ऐसी आशा मैं हमेशा रखता हूँ। ट्रैफिक तो हद तक कंट्रोल है? ट्रैफिक बिल्कुल कंट्रोल है, इसीलिए बोल रहा हूँ ना, ये कोऑपरेशन आप लोगों का है, मुंब्रा के लोगों का कोऑपरेशन है, इसलिए ट्रैफिक कंट्रोल में है। ये सब ऐसी अच्छी बातें होनी चाहिए और ऐसी अच्छी बातें आगे होती रहनी चाहिए। सर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी काय भरपूर उपाययोजना आहेत, आपल्या प्रतिबंधक कारवाया आहेत, बंदोबस्त आहे, फिक्स पॉईंट्स आहेत, नाकाबंदी आहे, पेट्रोलिंग आहे, पण आपल्याकडे वेळ आहे इलेक्शनला, त्यामुळं आज जो कार्यक्रम होता रोजा इफ्तारीचा त्याबद्दल मुंब्रा हे तसं म्हटलं तर माझ्या नेहमी आवडीचं शहर राहिलेलं आहे पहिल्यापासून, मुंब्रावर विशेष प्रेम आहे माझं। आणि एक फार चांगलं हिंदू मुस्लिम ऐक्याचं उदाहरण म्हणजे मुंब्रा आहे। कुठे काही हो पण मुंब्राला कधी काही होत नाही, कारण लोकांचे संबंध आता जसं सांगितलं नेहमीच खूप चांगले राहिले आहेत आणि लोक एकमेकांना खूप सपोर्ट करतात, म्हणजे घरगुती संबंध आहेत। तर त्यामुळे या ऐक्याला एक आपण देखील आपला पाठिंबा द्यावा आणि त्यानंतर सर्व मुस्लिम बांधवांना रोजाच्या शुभेच्छा द्याव्यात, त्यासाठी म्हणून मी इथं आलो। रमजानमध्ये वाहतुकीची कोणती मोठ्या प्रमाणात होते, यंदा ते प्रमाण थोडंसं बऱ्यापैकी सॉर्ट आउट नाही, त्याचं कारण म्हणजे लोकांचं पूर्णपणे असलेलं सहकार्य आणि कॉपरेशन, मुंब्रामधल्या लोकांचं सहकार्य। आणि त्यानंतर दुसरं आपण एक नाकाबंदीच्या वेळा थोड्या बदलल्या, कारण जेव्हा इफ्तारीसाठी माणूस येतो, दमून आलेला असतो, दिवसभर तहान लागलेली असते, त्या काळामध्ये नाकाबंदी करायची नाही, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सूचना देखील मुंब्राच्या लोकांकडूनच चालल्या आहेत, काय केल्यानंतर चांगलं होईल
त्या आपण इम्प्लिमेंट केल्या. त्यामुळे सगळं श्रेय आहे हे लोकांचं श्रेय आहे. पोलिसांचं म्हणजे माझं तर अजिबातच नाही, पण पोलिसांचंही श्रेय फारसं काही नाही. धन्यवाद. थँक्यू.